न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। सहकारी शिक्षकाच्या पत्नीचाच केला शिक्षकांनी विनयभंग, शिक्षकाविरुद्ध देवरी पोलिसात गुन्हा दाखल। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या एका शिक्षकाने शाळेतीलच एका सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली। शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जात आहेत, तर दुसरीकडे एका शिक्षकाकडूनच आपल्या शाळेतील शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना होते आहे। याविषयी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपराध क्रमांक 53/2025 भारतीय न्याय संहिता 75/2/79 या कलमांतर्गत आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। सदर महिलांनी अनुसूचित जातीच्या असल्यामुळे या गुन्ह्यामध्ये पुन्हा कलम वाढ करून अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कलम वाढ करण्यात आली, त्यामुळे या पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील करीत आहेत। देवरी शहरामध्ये दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी एका शिक्षकाने एका आपल्या कलिग शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नी सोबत शाब्दिक उच्चार करून विनयभंगाचा प्रकार केलेला आहे। तर त्या अनुषंगाने देवरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपीस आपण ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याला आपण सूचनापत्र देऊन योग्य ती कारवाई पुढची केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये नवीन BNS नुसार 75/2 व 79 हे सेक्शन्स लागलेले आहेत, परंतु पीडिता ही अनुसूचित जातीची असल्या कारणाने या गुन्ह्यामध्ये कलमवाढ अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 31W1(2) व 32VA अशा पद्धतीने कलमवाढ देखील झालेली आहे। अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलमवाढ झालेली असल्या कारणाने सदरील तपास हा माझ्याकडे HDPO या नात्याने आलेला आहे। न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। पोलीस जवानांनी नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत 4 नक्षलवादी महिलांचा खात्मा। गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हा या ठिकाणी हॅक्स फोर्स, पोलीस जवान आणि नक्षलवादी यांच्यात बालाघाट जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत 3 जहाल महिला नक्षलवादींसह 4घांचा खात्मा करण्यात आला। चकमकीत ठार झालेल्या 3ही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्यावर 62 लाख रुपयांचे बक्षीस होते। मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यात त्यांच्यावरती नक्षली कारवाईचे विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती बालाघाट झोनचे पोलीस महासंचालक संजय सिंह यांनी बालाघाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांमध्ये आशा कान्हा, भोरम देव, एरिया कमिटी कमांडर शीला रंजिता लच्छे,
कान्ना भोरमदेव यांचा समावेश होता। या सर्वांवर विविध नक्षली कारवाई प्रकरणी गुन्हे दाखल आहेत। या तीनही महिला नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पुढे आले आहे। या चकमकीची माहिती देताना पोलीस महासंचालक संजय सिंह यांनी सांगितले, गढी सुपखारवण परिक्षेत्रातील रौदा फॉरेस्ट कॅम्प जवळ ही चकमक झाली। या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाले तर काही नक्षलवादी पळून गेले। या जंगलात हॅक फोर्स पोलीस विभागाच्या 12 पथकातील जवळपास 500 जवानांचा समावेश होता। ये तो जैसे ही हमें सूचना मिली कि उस एरिया में इनका मूवमेंट हो सकता है तो तत्काल हम कार्रवाई में लग गए। लास्ट टाइम एनकाउंटर हुई थी तो वहाँ से सूचना आ रही थी, वहाँ से अधिकारी काफी हुए हैं और एक दो भी नहीं, हम चाहे हमारे पुलिस के जवान हो, चाहे फॉरेस्ट के हों और चाहे सिविलियन हो, हम उनकी सुरक्षा के बारे में वी आर फुली कमिटेड और हम सबको समय समय पे अलर्ट भी करते रहते हैं और अपना जो हमारा एरिया डोमिनेशन या दूसरे जो मैकेनिज्म है पुलिस का वो टोटली फॉलो करते हैं। हाँ, अभी ये पहले खटिया मोर्चा की भी कमांडर रही है। हाँ, अभी लेकिन बोरमदेव एरिया कमेटी और ये खटिया मोर्चा दोनों इकट्ठे घूमते हैं, तो अभी ये बोरमदेव एरिया कमेटी की कमांडर है। के बाद जो 3 नक्सलियों के हुए उनमें अपराधों का जिक्र नहीं हुआ। नक्सली हो रहे आपस में ओके, नहीं इनके आपने देखा नहीं तीसरे नंबर ये देखो, इसमें सरिता उर्फ शीला के हैं 13 अपराध और आशा के हैं 16 अपराध और बाकियों की 36। इसमें ये जो केबी अपने जो कबीर हैं, कबीर जो एमएमसी के सेक्रेटरी हैं और एक राकेश ओडी हैं जो केबी डिवीजन के जिनको हम इंचार्ज कहेंगे, तो ये 2 इनका भी होने का हमें पता लगा है और एक तरह से जो केबी डिवीजन है वो इकट्ठा मूव कर रहा था। तो ये 2 जो इनके मेन नेता हैं उनका पता लगा है। बाकी तो फिर ये जैसे आशा तो खुद ही कमांडर है। कितने राउंड काफी हमारे पुलिस की तरफ से लगभग 100 राउंड फायर हुए और नक्सलियों की तरफ से 180-190 राउंड फायर हुआ। जो हुआ है इस इन्वॉल्व में कितने इलाके इनामी थे नक्सली और इनके डिटेल्स बताइए। ये कल जो सूबखार के जंगल में एनकाउंटर हुआ है, इसमें 4 महिला नक्सली मुठभेड़ में मारे गए और जो पुलिस की टीम थी उसमें 24 अधिकारी जवान थे। नक्सली लगभग 25 से 28 की संख्या में थे और 4 महिला नक्सली जो मारी गई हैं उनके ऊपर 62 लाख रुपए 64 लाख रुपए इनाम है। उसमें उनकी कमांडर है आशा, उसके पास 20, उसके ऊपर 20 लाख रुपए इनाम है। बाकी अन्य 3 महिलाएं वो एसीएम रैंक की हैं जिनके पास 14 लाख रुपए इनाम है। सर किस एरिया के ये लोग बिलोंग करते, किस राज्य से आए हैं? ये जो 4 महिला नक्सली मारी गई हैं वो सभी बस्तर एरिया की हैं, 3 सुकमा जिले की हैं और 1 कोंडा गांव की है। सर छत्तीसगढ़ में जिस तरह की कार्रवाई चल रही है नक्सल मुठभेड़ों को लेकर, क्या मध्य प्रदेश में भी काफ़ी प्रेशर है आप लोगों पे, किस तरह से आप कार्रवाई को अंजाम देंगे? नहीं, छत्तीसगढ़ में बड़ी बड़ी कार्रवाई हो रही हैं और वहाँ नक्सलियों के ऊपर काफ़ी प्रेशर है, तो उसका एक रिजल्ट ये हो सकता है कि वहाँ से कुछ लोग इधर आने का मन बना सकते हैं, जिसके बारे में हम पूरी तरह अलर्ट हैं। अन्य राज्यों से कोऑर्डिनेशन कैसा है आपका? हमारा बहुत ही अच्छा कोऑर्डिनेशन है, चाहे वो मध्य प्रदेश हो चाहे महाराष्ट्र हो। बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर,
व्हिडिओ एडिटर निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात. कॉपीमुक्त परीक्षासाठी शासनाची तयारी पूर्ण. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेला छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या अंतर्गत 5 जिल्ह्यातील 1,58,777 विद्यार्थी बसलेले आहेत. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनासह शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्याची माहिती यावेळी शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता मुळे यांनी दिली आहे. 12वी पाठोपाठ इयत्ता 10वीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. राज्य मंडळाने परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सर्वच परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली परीक्षा होत असून सर्व विद्यार्थ्यांना तपासणी करून आज सोडण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे बूट, चप्पल किंवा बॅग असो सर्व बाहेर ठेवण्यात आलेले आहे. एका हॉलमध्ये 25 विद्यार्थी बसलेले असून विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवून पेपर सोडवून घेतले जाणार आहेत. शासन सर्वोत्तरी प्रयत्न कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावेळी सांगितले आहे. शासनाने दिलेले सगळ्या आदेशानुसार तयारी झालेली आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये कॅमेरे आहेत. प्रत्येक शिक्षकांना पर्यवेक्षणाच्या संबंधाने सूचना दिलेल्या आहेत. खालून विद्यार्थी पाठवत असताना त्याचे चप्पल बूट पासून ते त्याने आणलेल्या साहित्यापर्यंत सर्वांची तपासणी व्यवस्थित करून घेतलेली आहे. आणि वरती गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना ज्या वेळेला जागेवरती बसवलंय तेव्हाही त्यांना हा विश्वास दिलेला आहे की तुम्हाला लिहिता येणार आहे. वर्षभराचा अभ्यास आपला चांगला झालेला आहे. न घाबरता या परीक्षेला सामोरं जायचं आहे. गैरप्रकार होणार नाही या दृष्टीने सूचना जशा दिल्या आहेत तसा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढावा म्हणूनही त्यांच्याकडून त्यांच्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं गेलेलं आहे. त्यांना कॉपीमुक्त अभियानाच्या संदर्भाने प्रतिज्ञा पण दिलेली आहे. एका वर्गात किती मुलं आहे आणि पूर्ण शाळेमध्ये किती विद्यार्थी परीक्षा देतात? माझ्या सेंटरवरती 248 विद्यार्थी आहेत. 10 ब्लॉक आहेत आणि एका वर्गामध्ये 25 विद्यार्थी असा जो काही शासनाचा नियम आहे त्याप्रमाणे सगळी योजना केलेली आहे. काय नाव? मी डॉक्टर सविता जयंत मुळे, शारदा मंदिर कन्या प्रशाला मुख्याध्यापक. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची पत्रकार परिषद संपन्न. पाहुयात यावेळी शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले ते. मे अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्णत्वास गेलं पाहिजे. ठेकेदारांना सांगितलं आहे काम पूर्ण करण्यासाठी माणसं वाढवा. पावसाळ्यामध्ये जी कामं करता येणार नाही त्या कामांवरती फोकस करावं. गणपतीच्या दृष्टीने मे संपेपर्यंत जे जे करणं गरजेचं आहे ते होईल. मानगाव ते इंदापूर रस्त्याचे टेंडर फेब्रुवारीपर्यंत ओपन होईल. या कामासाठी 11 महिन्याची मुदत असणार आहे. मानगाव इंदापूर रस्त्याचा विषय वर्षभर पुढे जाईल. मानगाव इंदापूर रस्त्याला बायपास दिला जाईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कशेडी बोगद्यातील दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले होतील. जुन्या बोगद्यामधील गळती आपण काढली आहे. लीट मधून कशेडी बोगद्याचा सर्वे करून घेण्यात आला आहे.
पाणी गळतीमुळे बोगद्याला कुठलाही धोका नाही. निकृष्ट झालेली कामं ठेकेदारांना परत करावीत लागतील. जिथं काम निकृष्ट दर्जाचे आहे तिथं काम आपण परत करून घेऊ. गरज पडल्यास ठेकेदारांना दंडही होणार. 100 ते 125 कोटी मुंबई गोवा महामार्गासाठी वाढीव निधी लागणार आहे. शंभूराजे देसाईंवर ते म्हणाले, सर्व निर्णय भाजपाचे वरिष्ठ नेते घेतील, त्यानुसार स्थानिक स्वराज्यांना समोरे जाऊ. बघूयात यावेळी नेमकं वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले ते. भिंती असू दे, पण तो विषय आपण म्हटलं काही लोकांनी तिथं पण टनेलची पाणी केली, तर त्याचं पण अधिकाऱ्यांचं म्हणणं की जिथं जिथं जुन्या टनेलला थोडी गळती होती ती आपण काढली आहे. अजून पण काही ठिकाणी थोडं पाणी येण्याचा प्रकार होतोय, पण त्याला पण त्यांनी नवीन काही टेक्नॉलॉजी वापरून हे करता येते का त्यांनी केले. पण थोडं असं काय मर्यादेच्या बाहेर आहे वगैरे असं नाही. थोडं त्यांचं म्हणणं आहे की वरच्या बाजूला काही गावांच्या विहिरी होत्या, म्हणजे काही ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की बोरवेल्स होते, थोडं ते पाणी पण त्यांचं म्हणणं आहे की जरा झिरपून त्या टनल म्हणणं आहे ते. पण त्यांचं म्हणणं मला जे दिलं की आपलं काय ते IIT वाल्यांकडनं पण त्यांनी सर्वे करून घेतलाय. गळती बंद झाली पाहिजे याबद्दल पूर्ण प्रयत्न चाललाय. पण जे काही परमिसेबल लिमिट असतं तेवढ्यामध्ये ती आहे. असं काही त्याच्यामुळं धोका होईल किंवा त्यानं काही हे होईल अशी काही तिथं परिस्थिती नाहीये. काही ठिकाणी दर्जाचं काम झालंय असं म्हटलं जातं, काही ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली, काही ठिकाणी रस्ता खचण्याचा प्रकार देखील सुरू आहे. आताची परिस्थिती असेल तर पुढे काय असेल? नाही, पहिलं तर संरक्षक भिंत जी कामं निकृष्ट झाली ती त्या कॉन्ट्रॅक्टरांना परत करायला लागतील. त्याला काय आपण निकृष्ट दर्जाच्या आणि क्वालिटी नसलेल्या कामांना आपण कोणच आणि डिपार्टमेंट पण त्याला पाठिंबा किंवा सपोर्ट देणार नाही. जिथे जिथे अशी कामं झालीत, मग कॉन्क्रिटीकरणाची असू देत, भिंती असू देत, काय असू देत, ती त्या यंत्रणेकडनं आपण परत करून घेऊ आणि गरज पडली तर त्यांना दंड वगैरे जे काय तो पण आकारू. खर्च झालाय महामार्गासाठी, आणखी वाढीव निधी असणार आहे? नाही, आतापर्यंत म्हणजे किती आतापर्यंत प्रोजेक्ट कॉस्ट गेले हे मी आता नाही सांगू शकणार. पण या रस्त्याच्यावर अजून आपण एक नॅशनल हायवे जे आहे, आता आपण एक लक्षात घे, हा रस्ता 2010 मध्ये याचा रिपेअर झाला होता. त्यावेळेला 2010 मध्ये काही गोष्टी टेक्निकल ज्या आपण म्हणतो त्यावेळेला एवढ्या अभ्यास नव्हता. की आता काही रोड सेफ्टीच्या दृष्टीनं काही ठिकाणी नवीन ओव्हरब्रिजेस मागितलेत, काही ठिकाणी अंडरपास नवीन मागितलेत काही गावांनी. आता आम्ही काल येताना रवी पाटील साहेब होते, आमदार साहेब, आपले धैर्यशील पाटील साहेब होते, आपले तटकरे साहेब तिथं होते, तर त्यांनी पण काही ठिकाणी नवीन ब्रिजेस, नवीन काही अंडरपास द्या म्हणून केलंय. तर त्या दृष्टीनं एक 100-125 कोटीचं नवीन काम या याच्यावर, म्हणजे रोड सेफ्टी आणि ह्या नवीन मागण्या ज्या आल्यात त्याचा एक प्रस्ताव करायचं नॅशनल हायवेचं आता चालू आहे. त्याच्यामध्ये नवीन जे काही लागल, म्हणजे कुठं समजा एखादं गाव, त्यावेळेला एखाद्या गावाला काय म्हणतो आपण कनेक्शन दिलं नसेल किंवा त्यांना ये जा करायला हे नसेल, त्या सगळ्या गोष्टी मग 100-125 होईल किंवा थोडंफार वाढेल मागण्यांप्रमाणे लोकांच्या. ते काम आता हे करायचं चाललंय. म्हणजे 10 टप्पे आहेत, कोणते टप्पे पूर्ण झाल्यात आणि कोणते टप्पे अपूर्ण आहेत, किती टप्पे त्याचं आता मेन म्हणजे आपल्या इथले जे 2 पॅकेजेस आहेत ते थोडे महाग आहेत. म्हणजे संगमेश्वराच्या इथलं ते थोडं महाग पडलंय. सुरुवातीच्या टप्प्यातलं साधारण काहीतरी 42 किलोमीटरचं काम होतं, त्यातलं 41 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे. नंतरच्या याच्यामध्ये पण मला वाटतं आपला रत्नागिरीचा हा जो पीस आहे ते काम थोडं लेट, नवीन तिथं कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला दिलं गेलं, पण तरी त्यातलं पण साधारण 80-81% काम पूर्ण केलंय. त्यामुळं ही काम फक्त मधला जो संगमेश्वराचा जो तेवढा थोडा हे तो जरा मागं पडलेला ही वस्तू. निवळी गावात बायपास होणार की पुलाचं काम होणार? म्हणजे पुलाचं काम पण रखडलं निवळी गावात. नाही, आता पूर्वी जे धरलेलं आहे, म्हणजे ज्याला मंजुरी दिलेली आहे तेच त्याच्यामध्ये हे होणार. म्हणजे फक्त काय आहे, काही ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि लोकांच्या आग्रही मागण्या जिथं होत्या, काही ठिकाणी पूल वाढवा म्हणून मागण्या होत्या, ते नॅशनल हायवेनं प्रस्ताव त्याचे केलेले आहेत. हायवे मार्गावरून जाताना बराचसा डोंगर भाग आहे आणि ज्या संरक्षक भिंती बांधलेल्या आहेत त्या संरक्षक भिंती डोंगराला अगदी जवळ खेटून बांधलेल्या आहेत.
त्यावेळी कधी ती माती खाली होऊ शकते असं या पावसाळ्यात सुद्धा झालेलं आहे. अधिकाऱ्यांचं काही लक्ष नाही का हे काम होत असताना तिकडे? नाही, आता असं मी जे म्हटलं की कुठे डिझाईन वगैरे चुकले असले तर आपण ते दुरुस्त करायला लावू. बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे संगमेश्वरमध्ये असेल, राजापूरमध्ये असेल, आणि यापुढे हा धोका वाढणार आहे की त्या संरक्षक भिंतीवरून खाली माती खाली येणार आहे. कसं आता हे बघा, ह्यात मेंटेनन्स पण पुढे क्लॉज आहे. म्हणजे शेवटी जी कामं करतात त्यांना त्याचं मेंटेनन्स वगैरे या गोष्टी पण करायला लागणार. त्यामुळे कुठं डिझाईन वगैरे अशा पद्धतीने काही चुकले असले तर त्याच्या दुरुस्त्या करायला लावल्या जातात. पण अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या ही निदर्शनास आणून द्यायला पाहिजे ना, कारण भौगोलिक परिस्थिती ती इथली वेगळी आहे. नाही, बरोबर आहे. आता म्हणून म्हणतो जिथं चुकलं असेल काय असं तर ते आपण दुरुस्त करून घेऊ, त्याला काही वेगळं काही करायला लागणार नाही. दुर्लक्ष होतंय का? नाही, दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा ज्या त्या वेळेला थोडंफार लक्ष ठेवलं पाहिजे. काम सुरू असताना तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आता काही ठिकाणी आपण म्हटलं तसं आता भिंत बांधूनच झाली असेल, आता ती सगळी परत पाडण्यापेक्षा त्या डिझाईन मध्ये सुधारणा काय करायची आणि ती ज्या कारणासाठी बांधली आहे त्या कारणासाठी उपयुक्त कशी होईल हा प्रयत्न आपल्याला आता केला पाहिजे. 15 ते 20 फूट उंच बांधण्यात आलेले आहेत. वरती मात्र डोंगराचा भाग आहे. ती पूर्ण माती खाली यावर्षी संगमेश्वरमध्ये देखील आली होती पूर्णतः. नाही, तेच आता काय मी तेच आपल्याला सांगतो की जिथं डिझाईन चुकीचे झाले असतील किंवा जरा फार तिथं हे झालं असेल त्या दुरुस्त्या आपण करायला. पहिलं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या महामार्गाचं काम हे साधारण 2010 पासून सुरू झालं आणि बऱ्याच गोष्टींमुळे हे काम थोडं रखडत आतापर्यंत आज जी परिस्थिती आहे किंवा जी स्टेज आहे इथपर्यंत आलेलं आहे. या कामाबद्दल आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं म्हणून स्वतः गडकरी साहेब आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फार बारकाईनं या सगळ्या याच्यावर लक्ष ठेवून आहेत. परवा पण आपल्याला कल्पना आहे की कोल्हापूरला जाताना गडकरी साहेबांनी पण हवाई दौरा या विभागाचा करून जी कामं या परिसरामध्ये नॅशनल हायवे जी चालू आहेत त्यांनी पाहणी करून ते कोल्हापूरला गेले. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की आता या मे एंडच्या आधी, कारण साधारण मे नंतर आपल्याकडं कोकणात पाऊस लवकर चालू होतो इतर राज्याच्या हे, कारण त्यामुळं आमचा प्रयत्न हाच आहे की नॅशनल हायवे आणि PWD या दोन्ही विभागांकडे जी कामं आहेत या दोन्ही विभागांचं योग्य कोऑर्डिनेशन ठेवून मे एंड पर्यंत या मुंबई गोवा महामार्गाचं काम बऱ्यापैकी पूर्णत्वाला गेलं पाहिजे आणि तशी आता परिस्थिती आहे ती जाईल. काही ठिकाणचे थोडी बांधकामं वगैरे मागं राहतील. प्रामुख्यानं इंदापूर माणगावचा जो बायपास आहे त्याचं एक थोडं काम मागं राहील. दुसरं म्हणजे आपल्या इथं पण आल्यानंतर मला वाटतंय म्हणजे आरवली पासून ते संगमेश्वरच्या इथं जे मला वाटतं आता ते म्हात्रे म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांचं एक आहे, तर त्यांना पण आम्ही काल सूचना केलं की तुम्ही माणसं वाढवा. मला वाटतं संगमेश्वरच्या इथल्या पुलाचं काम थोडं संत गतीनं चाललंय, त्या पण सूचना काल दिल्यात की पावसाळ्याच्या आधी जे काम म्हणजे त्याचे पिलर्स वगैरे जे वर आणणं गरजेचं आहे, जे पुढे पावसाळ्यामध्ये करता येणार नाही तर त्या कामावर त्यांनी फोकस करावं आणि ते त्यांनी वर आणलं पाहिजे किंवा त्याला आता काय लागेल ते त्यांनी मशिनरी कर्मचारी वगैरे लेबर वगैरे ते त्यांनी उपलब्ध करावं. थोडं त्यांचं आणि त्यांचे जे कन्सेशनर आहेत त्यांचं थोडं काही पेमेंटचे विषय आहेत, पण आम्ही त्या दोघांना सांगितलं होतं तुमचा विषय डिपार्टमेंटला आणि प्रवाशांना त्याच्याशी काय आमचं कर्तव्य नाही. तुम्ही तुमचे विषय जे आहेत ते तुम्ही सॉर्ट आउट केले पाहिजेत. डिपार्टमेंटनं तुम्हाला वेळोवेळी ऍडव्हान्स दिलाय, सगळं दिलंय, त्यामुळे डिपार्टमेंट कुठेही कमी पडत नाहीये. तुम्ही तुमचे विषय जे आहेत ते तुमच्या पेमेंटचे जे आहेत ते करा, नाहीतर मग आम्हाला ते काम परत काढून घेण्याचा प्रस्ताव आणि हे करण्याचा आम्हाला करायला लागेल. कारण
आता थांबत बसणं आमचं म्हणजे राज्य सरकारची पण तयारी नाहीये आणि स्वतः गडकरी साहेबांची पण तयारी नाहीये. त्यांना हा प्रकल्प काही करून पूर्ण करायचा आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे माझ्या यानं एक तर आमचा प्रयत्न आहे की पावसाळ्याच्या आधी म्हणजे महत्वाचा विषय आपला कधी येतो गणपतीमध्ये, ज्यावेळेला आपली मुंबईकर मंडळी जी आपल्या इथले ती गणपतीला इकडे येतात आणि त्या याच्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस इकडे असतो, त्यामुळं त्यावेळेला काम काहीच आपण करू शकत नाही. गणपतीच्या दृष्टीनं मे एंड पर्यंत जे जे करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी समजा एखादं बांधकाम पुलाचं वगैरे जर होत नसेल, समजा काही तांत्रिक गोष्टी अडचणी आल्या धरून चालू आपण, तर त्या ठिकाणचे रस्ते जे आहेत सर्व्हिस रोड वगैरे हे वाहतुकीच्या दृष्टीनं क्लिअर राहिले पाहिजेत. म्हणजे खड्डे त्याचं जे काही असेल त्याचं डांबरीकरण करणं, कॉन्क्रिटीकरण करणं जे काय असेल ते या सर्व म्हणजे अधिकाऱ्यांनी पण लक्ष घालायच्या सूचना दिल्यात की मे एंड पर्यंत जिथे जिथे कामं अडकतील तिथले रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी सुरळीत करून ठेवले पाहिजेत. म्हणजे वाहतुकीचं फ्लो तरी ट्रॅफिकचा चालू राहील आणि बाकीचं जे आहे ते त्यांनी पावसानंतर जे आहे ते पूर्ण करावं. या वर्ष अखेरपर्यंत आता मानगाव आणि इंदापूरचं जे आहे त्याचं आता एकच आहे की त्याचं टेंडर साधारण फेब्रुवारी एंड पर्यंत ओपन होईल आणि नवीन एजन्सी कोण येते ते फेब्रुवारी एंड पर्यंत आपल्याला कळेल. तर त्याला एक 11 महिन्याची मुदत तिथून पुढे आहे. तर मानगाव इंदापूरचा एक विषय थोडा वर्षभर पुढे जाईल अजून काय ते बायपास करायचा. तर बाकी बहुतांशी कामं आता आपला टनल जो आहे तो साधारण मार्च पर्यंत आपण दुसरी बाजू जी आहे ती ओपन करतोय. त्याचं पण फक्त आता लाईटचं आणि काय म्हणायचं आतलं डक्टिंग जे व्हेंटिलेशन आहे तेवढंच काम राहिलेलं आहे. त्यामुळे तो टनल पण मार्चच्या पर्यंत पहिल्या आठवड्यापर्यंत दुसरा जो आहे तो पण ओपन होतोय. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल, English medium, Hindi medium, Junior College of Commerce and Science, New Lally Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. डोंबिवलीतील बेकायदा बांधकामाचे आजही रजिस्ट्रेशन सुरू. शिवसेना ठाकरे गटाच्या आरोपानंतर एकच खळबळ. 65 बेकायदा इमारती बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने जेव्हा इमारती बेकायदा असल्याचं सांगत कारवाईचा पहिला आदेश दिले, त्या आदेशानंतरही देखील साई गॅलेक्सी या इमारतीचे फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले. इतकेच नाही तर गेल्या 2 महिन्यापासून कल्याण डोंबिवलीतील 3ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशनचा भ्रष्टाचार आणि सर्वसामान्यांची फसवणूक सुरूच आहे. ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने डीसीपींची भेट घेत त्वरित आरोपींना अटक करून सर्वसामान्यांची फसवणूक थांबवण्याची मागणी केली आहे. 65 बेकायदा बांधकाम प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे, डोंबिवली शहर प्रमुख अभिजित सावंत यांनी आज कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली. यावेळी यांना एक निवेदन सादर करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी सांगितले की 65 बेकायदा इमारत प्रकरणातील मागचा जे आका आहेत त्यांच्या शोधाकरिता डीसीपींना निवेदन दिले आहे. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ही बेकायदा इमारतीमधील घरांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. त्याचे पुरावे डीसीपींना दिले आहे. या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे, त्यांना तुरुंगात टाकावे. 65 बेकायदा इमारत प्रकरणात हजारो नागरिकांची फसवणूक झाल्यावरही आज देखील फसवणूक सुरू आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात काही बेकायदा बांधकामातील घरांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. डीसीपींनी त्याचे पुरावे दिले आहेत. गँग ऑफ डोंबिवली या मागे आहे. पेपर तयार करणारे मोठे स्कॅमर आहेत. त्याचा तपास डीसीपींनी करावा. या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. ज्या लोकांच्या विरोधात या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत तेच लोक या रजिस्ट्रेशन घोटाळ्यात आहेत. आजही रजिस्ट्रेशन कार्यालयात अधिकृत इमारतीचे पेपर लावून अनधिकृत इमारतीमधील घरांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी 3 लाख रुपये घेतले जात आहे. त्यामागे कोण आहे
याचा तपास डीसीपींनी करावा. त्यासाठी एसआयटी नेमावी. या संदर्भात जे पुरावे सदर केले त्यात स्पष्ट दिसत आहे की न्यायालयाच्या आदेशानंतर साई गॅलेक्सी इमारतीमधील एका फ्लॅटचं रजिस्ट्रेशन झाले आहे. जे 65 बिल्डिंगचं प्रकरण डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, या प्रकरणाच्या मागचे जे आका आहेत त्या आकांना शोधण्यासाठी निवेदन आज आम्ही डीसीपी साहेबांना दिलेलं आहे. या निवेदनामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की कोर्टाचा निकाल आल्यानंतर, या इमारती अनधिकृत असल्याचा कोर्टाचा निकाल आल्याच्या नंतर देखील या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि त्याचे पुरावे आज आम्ही डीसीपी साहेबांसमोर सादर केलेले आहेत आणि याची सखोल चौकशी व्हावी आणि जे आरोपी असतील त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्यांना जेलमध्ये टाकावा अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. कारण एवढी मोठी या 3,500-4 हजार परिवारांची फसवणूक झाल्यानंतर देखील आज देखील लोकांची फसवणूक सुरू आहे. फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये देखील काही अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेत असा आमचा आरोप डीसीपी साहेबांकडे आम्ही केलेला आहे. डीसीपी साहेबांनी त्याची तपास करण्याचं आश्वासन आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. म्हणजे ऑलरेडी लोकांची फसवणूक झाली आणि आज देखील ती फसवणूक सुरू आहे. याच्या मागे गँग्स ऑफ डोंबिवली जे पेपर बनवणारे जे मोठे स्कॅमर आहेत ते देखील आहेत. त्यांचा तपास डीसीपी साहेबांनी करावा आणि याच्यासाठी पोलीस आयुक्तांची देखील आम्ही भेट घेणार आहे. काही लोकांची FIR मध्ये, मी ज्या परवा दिलेल्या FIR मध्ये जी लोकांची नावं आहेत तीच लोक या सगळ्या रजिस्ट्रेशनच्या घोटाळ्यामागे आहेत. आज देखील रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये अधिकृत बिल्डिंगचे खोटे पेपर लावून अनधिकृत बिल्डिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत. लोकांना फसवण्याचं काम सुरू आहे. एक रजिस्ट्रेशनसाठी 3-3-3.5 लाख रुपये घेतले जात आहेत आणि याच्या मागे कोण आहे याचा तपास डीसीपी साहेबांनी करावा. याच्यासाठी SIT नेमावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. माझ्याकडे जे पुरावे आहेत आज मी डीसीपी साहेबांना ते सादर केलेले आहेत. त्या पुराव्यामध्ये स्पष्ट दिसतंय की 23 जानेवारी 2025 ला अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. त्याचे पुरावे मी डीसीपी साहेबांना दिलेत आणि जी साई गॅलेक्सी बिल्डिंग आज महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे, कोर्टाचा निकाल आल्यानंतर साई गॅलेक्सी इमारतीमधील एक फ्लॅटचं देखील रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याचे पुरावे देखील आम्ही डीसीपी साहेबांना दिलेले आहेत. ते हे जे रजिस्ट्रेशनचं मोठं स्कॅम लोकांबरोबर सुरू आहे याची तपासणी डीसीपी साहेबांनी करावी अशी विनंती आम्ही त्यांना केली. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98-227 85-037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83-297 62-302. श्री बंटी आढाव, संचालक, 89-561 99-139. 10वीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात. चोपड्यात 11 परीक्षा केंद्रांवर 3855 विद्यार्थी परीक्षा देणार. आजपासून 10वी बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. यासाठी चोपडा तालुक्यात शहर व ग्रामीण भागात 11 परीक्षा केंद्र आहेत. त्या परीक्षा केंद्रांवर 3855 विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून परीक्षा देणार आहेत. कुठल्याही केंद्रावर गैरप्रकार होणार नाही यासाठी प्रशासनाने पोलीस बंदोबस्त लावला आहे. आज पहिला पेपर असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर परीक्षेची भीती दिसत होती. परीक्षेसाठी अभ्यास झाला असला तरी पहिला पेपर असल्याने मनात कुठेतरी भीती असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. आलेला आहे, काय वाटतं तुला, कशी तयारी झाली आहे? अभ्यास झाला असल्यामुळे मला काही टेन्शन वगैरे असं काही नाही आहे, पण थोडी भीती असते. 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर आहे त्याच्यामुळे. निश्चित स्वरूपात मिळेल, कारण शेवटी असं असतं, निर्लज्जपणाला पण एक मर्यादा असते. कोणाचा तरी जमीर जागा असेल, किसी का तो भी जुनून जिंदा होगा, किसी का तो भी जमीर जिंदा होगा. आणि आशा आहे मला